नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. दिल्ली येथील जंतर मंतरवरील कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन एका दिवसामध्ये संपलं आणि हे आंदोलन फेल ठरलं असं भारतीय जनता पक्षाचे समर्थक छातीटोकपणे सांगत आहे. या देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून काही आंदोलनं झाली आणि ती आंदोलनं कशा पद्धतीनं हाताळली गेली असं आपण म्हणूया, चिरडली गेली असं म्हणणं योग्य आहे. पण आता हाताळली गेली असा शब्दप्रयोग आज आपण करूयात. तसंच कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलनही भारतीय जनता पक्षाचं सरकार कसं हाताळतं, कॉकरोच जनता पार्टी आगामी काळामध्ये पुढचं पाऊल काय टाकते आणि त्या पाऊल टाकल्यानंतर युवकांचा त्यांना जसा ऑनलाईन प्रतिसाद मिळाला तसा प्रत्यक्ष रस्त्यावरच्या लढाईमध्ये प्रतिसाद मिळतो का, आणि ही लढाई कोणत्या दिशेने जाऊन नेमका त्याचा निकाल काय लागतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. कॉकरोच जनता पार्टीचा जो काही उगम झालेला आहे तो अमेरिकेमध्ये बसून एका युवकाने केलेल्या एका पोस्टमधून झाला आणि त्या पोस्टवर अक्षरशः तरुणाईने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उड्या मारल्या असं आपण म्हणूयात. तो त्यांचा राग होता. तो राग त्यांनी तिथं व्यक्त केला आणि 2,22,00,000पेक्षा जास्त समर्थक कॉकरोच जनता पार्टीचे त्या निमित्ताने झाले आणि 8,00,000 लोकांनी या सगळ्या चळवळीमध्ये प्रत्यक्ष नोंदणीसुद्धा केली. त्यामध्ये अनेक मान्यवर आहे. खरं तर अभिजित दीपक हे भारतात आल्यानंतर हे आंदोलन दिल्लीमध्ये यापूर्वी झालेल्या आंदोलनासारखंच चालू राहील आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन मागं घेतलं जाणार नाही असा होरा अनेकांनी सांगितला होता. पण तसं काही घडलं नाही. 5-5.5 तासाच्या या आंदोलनामध्ये माध्यमांनी अक्षरशः उलट प्रश्नांची सरबत्ती करून अभिजित दिपके यांनाच हैराण करायचा प्रयत्न केला हे आपण बघितलेलं आहे. 5.5-6 तासाचं आंदोलन झाल्यानंतरही केंद्र सरकारकडनं या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला नाही. उलट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर अजब गजब अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. त्यांची आधीची जी प्रतिक्रिया आहे ती तर फारच हास्यास्पद होती की झुरळांना महिला खूप घाबरतात, त्याच्यामुळं महिला या झुरळाला मतदान करणार नाही. अजून जो पक्ष निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेला पण नाही, जो पक्ष निवडणुका लढवणार आहे की नाही हे त्या अजून जाहीर नाही आणि अशा स्थितीमध्ये एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री अशा पद्धतीचं बाष्कळ विधान करतो हे हास्यास्पदच नाही तर ते खूपच निंदनीयसुद्धा आहे. कारण अद्यापपर्यंत कॉकरोच जनता पार्टीने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केलेली नाही. ते निवडणुका लढवणार की नाही या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांचं विधान आलेलं नाही. तरुण युवक जो त्यांच्या मागे एकवटलेला आहे ती शक्ती ह्या सरकारच्या विरोधात वापरायची आणि सरकारने जे घेतलेले निर्णय आहे ज्याच्यामुळं बेरोजगार युवकांचे प्रश्न भेडसावत आहे त्या प्रश्नांना वाचा फोडायची असं सध्याचं उद्दिष्ट कॉकरोच जनता पार्टीचं दिसतं आहे. तरीसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी एक कल्पनाविलास करून महिला या पक्षाला मतदान करणार नाही म्हणजे झुरळांना महिला घाबरतात असं विधान केलं. त्यानंतर त्यांनी आणखीन एक हास्यास्पद विधान केलं की हे अराजक पसरवणारे लोक आहेत आणि अराजक त्यांना हवं आहे देशामध्ये. काही जणांनी तर असं म्हटलेलं आहे की हे पाकिस्तान दार्जिने आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या विरुद्ध कोणी बोलायला लागला की तो पाकिस्तान दार्जिना होतो. काही जणांनी टीका केली की तो हिंदू विरोधी होतो आणि बेरोजगार लोक जर रस्त्यावर उतरले तर मग त्यांचा जात धर्म बघून त्यांच्यावर टीका केली जाते. हे आता नवीन राहिलेलं नाही. हा झाला भारतीय जनता पक्षाचा बघण्याचा दृष्टिकोन. पण खरंच हे 2,22,00,000 जे तरुण एकवटलेले आहेत याच्यावरती तर ते रस्त्यावर का उतरले नाही, उतरू शकले नाही, त्यामधले किमान 10,000 लोक जंतर मंतरवर का आले नाहीत, हा खरं गंभीर प्रश्न आहे. आणि पुढं या पक्षाला म्हणणं किंवा या संघटनेला काही भवितव्य राहणार आहे का, आणि हा युवकांचा आवाज बुलंद होणार आहे की आधीच्या आंदोलनासारखा दाबला जाणार आहे. भारतामध्ये खेळाडूंनी केलेलं बंड आपण बघितलं असेल. क्रीडा मंत्री ब्रजभूषण सिंह यांच्याविरुद्ध ज्या खेळाडूंनी बंड पुकारलं होतं त्यांच्यावरती ज्या पद्धतीनं कारवाया करण्यात आलेल्या आहे आणि विनेश फोगाट नावाच्या एका चांगल्या खेळाडूचा त्यामध्ये बळी गेलेला आहे आपण विसरता कामा नये. दिल्लीमध्ये झालेलं शेतकऱ्यांचं आंदोलनसुद्धा ज्या पद्धतीनं चिरडलं गेलं, अनेक शेतकरी या आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले. त्यानंतरही पंजाब हरियाणामध्ये झालेल्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाला फारसा फरक पडलेला दिसत नाही. त्याच्याही आधी या देशामध्ये एक आंदोलन झालं होतं पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी, हार्दिक पटेलचं आंदोलन. त्याही आंदोलनामध्ये सरकार बॅकफूटवर जाईल असं म्हटलं जात होतं, परंतु हार्दिक पटेल यांना कशा पद्धतीनं हाताळलं गेलं आणि ते आंदोलनसुद्धा त्या पद्धतीनं गुजरातमध्ये आणि एकूणच देशामध्ये हार्दिक पटेलची जी प्रतिमा तयार होत होती ते सुद्धा या देशाने ती कशी एका ठिकाणी नेऊन त्यांना बसवण्यात आलं हे पण आपण बघितलेलं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात झालेलं
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरचं मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सुद्धा सरकारने प्रचंड मोठ्या पद्धतीने सामोरं जात आणि त्यांना मॅनेज करता आलं नाही शेवटपर्यंत. पण हे आंदोलनसुद्धा या सरकारने हाताळलं आणि या सगळ्या आंदोलनाचा भडका उडालेला असतानासुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड फटका बसलेला असतानासुद्धा विधानसभेमध्ये त्यांनी कमबॅक केलेला आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष अशा आंदोलनाला भीक घालणार नाही आणि घालणार नाही हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. मग आंदोलकांचे आवाज कोणत्या पद्धतीनं हाताळायचे, त्यांना कशा पद्धतीने सामोरं जायचं याची एक रणनीती ठरलेली आहे. मराठा आंदोलनाच्या बाबतीत तर गृहमंत्री अमित शाह यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही फार टेन्शन घेऊ नका, ऐसे आंदोलन हमने बहुत बार देखे है और हम उसको संभालना जानते हैं, भली भाती संभालना जानते हैं. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलनसुद्धा काही प्रमाणामध्ये यशस्वी झालेलं असलं तरी राजकीयदृष्ट्या ते भारतीय जनता पक्षाला पूर्णतः डॅमेज करू शकलेलं नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्यामुळं कोणतंही आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा भारतीय जनता पक्ष त्याला तयार असतो, हे आता आपण लक्षात घेतलं पाहिजे. कॉक्रोच जनता पार्टीचं पुढचं पाऊल काय असणार हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण आधी जे सांगितलं की भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदीचं सरकार हे आंदोलनं समर्थपणे सांभाळतो आणि त्यांना तोंड देतो आहे, तेच कॉक्रोच जनता पार्टीचं होणार आहे का? पुढची जी आंदोलनं होणार आहेत ती अभिजित दिपके यांच्या म्हणण्यानुसार आम्ही देशभरामध्ये नीटच्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराला आम्ही वाचा फोडणार आहोत आणि त्याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यामुळं हे विस्कळीत असलेलं किंवा इतकं असंघटित असलेलं आंदोलन, अभिजित दिपकेंची ही नवीन संघटना जिथं 2-3 प्रवक्ते सोडले तर फारसे काही अजून नेतृत्व पुढं आलेले नाही अभिजित दिपके यांच्याशिवाय. तर हे सगळं देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये कसे युवक रस्त्यावर उतरतील, ते पुन्हा मेणबत्त्या लावण्यासारखं जे आंदोलन आहे तसं प्रतिकात्मक तसं काहीतरी, म्हणजे अगदी मेणबत्त्याच नाही पण वेगळ्या पद्धतीनं काही हत्यार उपसतात का, आमरण उपोषणाला कोणी बसू शकतं का, असे अनेक प्रश्न सगळ्यांना पडलेले आहे. मात्र अभिजित दिपके यांच्या म्हणण्यानुसार पुढचं आंदोलन असणार आहे ते देशव्यापी आंदोलन असणार आहे. अर्थातच काही पत्रकारांची, काही मोठ्या मान्यवरांची, काही तज्ज्ञांची एक अपेक्षा होती की काँग्रेससह आम आदमी पार्टीसह विरोधी पक्षामधील म्हणजे तृणमूल काँग्रेस जो पश्चिम बंगालमध्ये आता हरलेला आहे किंवा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष हा आणि त्यांचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी व्हावेत आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचे झेंडे न आणता या आंदोलनाची ताकद वाढवावी असं काहींचं म्हणणं होतं. पण तसं प्रत्यक्षात घडलेलं नाही. विशेषतः देशव्यापी आंदोलनामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी होतील की नाही याबाबत अजूनही शंका आहे. त्यामुळं अभिजित दिपकेंना त्यांची लढाई आता कॉक्रोच जनता पार्टीच्या भरोश्यावर आणि अर्थातच कॉक्रोच यांच्याच भरोश्यावर लढावी लागणार आहे. आणि कॉक्रोच कशा पद्धतीनं आंदोलन करतात, एकतर देशभरातील बेरोजगार तरुणांना तो शब्द खूप लागलेला आहे, त्याचा राग मनात धरून देशव्यापी आंदोलनामध्ये कोणता अजेंडा ठरवला जातो आणि हे आंदोलन आता काही फार दूर राहिलेलं नाही. त्यामुळं येत्या शनिवारपर्यंतची मुदत केंद्र सरकारला दिलेली आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी. ती मुदत संपल्यानंतर रविवारी किंवा सोमवारपासून किंवा एखाद्या आठवड्याचा अल्टिमेटम देऊन हे आंदोलन कशा पद्धतीनं सुरू होतं आणि देशभरामध्ये या आंदोलनाकडं गोदी मीडिया कसा बघतो, सोशल मीडियावरून या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो आणि आंदोलन एकाच बाजूला रस्त्यावरून आणि दुसऱ्या बाजूने सोशल मीडियावरून असे दोन्ही बाजूने लढवायचं अशी काही रणनीती अभिजित दिपकेने ठरवली आहे का हे बघावं लागणार आहे. पण आत्ता जी माहिती मिळते आहे ती अशीच आहे की रस्त्यावरच्या आंदोलनासोबतच सोशल मीडियावरती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात मोहीम चालवली जाणार आहे. दुसऱ्या बाजूला न्यायालयीन लढाईमध्ये सुद्धा सहभागी होणारे युवक आहेत. 8 लाख जणांनी या धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर घ्यावा या मागणीसाठी याचिका जी दाखल होत आहे त्याच्यावर 8 लाख जणांच्या सह्या झालेल्या आहेत. त्यामुळं 8 लाख जणांच्या सह्या झालेल्या असलेल्या आंदोलनाला आंदोलन फेल ठरणं असं म्हणणं म्हणजे मूर्खपणाच आहे. पण अर्थात जंतर मंतरचं दृश्य दाखवून आणि जंतर मंतरवर झालेली गर्दी कशी कमी होती हे सांगून आंदोलकांच्या बाबतीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम पद्धतशीरपणे गोदी मीडिया करत आहे आणि त्याला सरकारही पाठबळ देत आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. त्यामुळं येत्या 2-3 दिवसामध्ये अभिजित दिपके यांचे समर्थक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे सभासद सोशल मीडियावरून कसे ॲक्टिव्ह होतात, सोशल मीडियावरती कशी रणनीती चालवतात, कारण सोशल मीडियावरची ताकद ही सुद्धा कमी लेखून चालणार नाही. कारण अनेकांचं असं म्हणणं आहे की सोशल मीडियावर रील बनवणं सोपं आहे, सोशल मीडियावरती आंदोलन करणं, भावनांना वाट करून देणं सोपं आहे. पण प्रत्यक्षात रस्त्यावरच्या लढाईमध्ये ही लढाई हे काही उपयोगाचं नसतं. पण हे मला असं वाटतं की हे चुकीचं ठरणार आहे. येणारा काळ आहे चुकीचं ठरवून दाखवणार आहे. तुम्ही आज अभिजित दिपकेंना डिवचत आहात, तुम्ही तरुणाईला डिवचत आहात.
ज्यांना कॉक्रोच म्हणलेले आहे त्यांची ताकद संपलेली आहे असं तुमचं म्हणणं आहे. अभिजित दिपके एकटे पडत आहे असं तुमचं म्हणणं आहे. तर हेच अभिजित दिपकेंचं हत्यार बनणार आहे हे लक्षात घ्या. आणि पुढच्या काळामध्ये जे लोक सोशल मीडियावर आहे ते वेळप्रसंगी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मात्र भारतीय जनता पक्षाच्या जे कोणी आंदोलन हाताळणारे आहेत आणि मोठे मोठे दावे करणारे आहे त्यांची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. त्यामुळं अभिजित दिपकेंचं आंदोलन पुढं कसं जातं, रस्त्यावरची लढाई आणि सोशल मीडियावरची लढाई ते कशा पद्धतीने हाताळतात, तरुणाई कशी एकवटते, विशेषतः ज्यांना अराजक पसरवणारे आणि पाकिस्तान धार्जिणे म्हटलेले आहेत असे युवक या देशप्रेमी असा दावा करणारे जे पक्ष आहे, खरे देशभक्त आहे असा दावा करणारा जो पक्ष आहे, तर त्या देशभक्तांना हे देशभक्त कसे उत्तर देतात हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.